नागपूर शहरातील सर्व संवेदनशील मतदान केंद्रांवरील कामकाजाचं वेबकास्टिंगद्वारे निरीक्षण करण्यात आलं। त्यामुळे नागपूर मनपा आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद कायम राहिला। त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रांवर पूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। नागपूर शहरातील 261 संवेदनशील मतदान केंद्रावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कुठेही जास्त गर्दी झाल्यास संबंधित केंद्राध्यक्ष, झोन निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिसांना तात्काळ माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या 6व्या मजल्यावर आयुक्त व निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार सिटी ऑपरेटिंग सेंटर कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली होती। इथं 3 मोठ्या स्क्रीनवर या संवेदनशील मतदान केंद्राचे थेट चित्रीकरण पाहता येत होतं। सकाळी 5:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या केंद्रावर सातत्याने नजर ठेवण्यात आली। जसं की आज मतदानाचा दिवस आलेला आहे आणि आपण पाहत आहोत की 10 वेगवेगळ्या झोन्समध्ये वेगवेगळ्या बूथ्सवर सगळे मतदार आपले मतदान प्रक्रिया सहजपणे करत आहेत। पण या सगळ्यांवर एक असा मेन प्रश्न असा येतो की या सगळ्यांवर लक्ष कोण ठेवून आहे आणि प्रशासन कशा प्रकारे यावर लक्ष ठेवत आहे। तर हे आपल्याला सांगणार आहेत मिलिंद मेश्राम सर। तर सर, आम्हाला तुम्ही सांगाल की आपण सगळ्या बूथवर कसं काय लक्ष ठेवून आहात? नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक त्याच्यावरती निगराणी ठेवण्याकरता, मतदान करतेवेळी प्रत्येक बूथवरती निगराणी ठेवण्याकरता किंवा पोलीस विभागाने जे आम्हाला यादी दिलेली आहे की हे मतदान केंद्र हे संवेदनशील आहे, हे अतिसंवेदनशील आहे, तर त्याकरता आम्ही तिथे वेबकास्टिंग करतो आहे। आणि वेबकास्टिंग केल्यानंतर आमचं जे 6व्या माळ्यावरती जे COC आहे, सिटी ऑपरेशन सेंटर, त्या सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये 263 मतदान केंद्राची पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट इथे बघू शकतो। इथे आमची नागपूर महानगरपालिकेची टीम सकाळी 5:30 वाजेपासून इथे तैनात आहे। तसेच पोलीस विभागाची टीमसुद्धा इथे तैनात आहे, जेणेकरून ह्या 263 मतदान केंद्रावरती ज्या काही ॲक्टिव्हिटीज सुरू असतील, ज्या काही हालचाली सुरू असतील, ज्या काही गतिविधी सुरू असतील, ह्या सगळ्यांचं इथे मॉनिटरिंग होतं आहे। मॉनिटरिंग झाल्यानंतर त्यात जर काही आढळलं, कुठे गर्दी आढळली, कुठे काही आढळली, तर पोलीस विभाग कन्सर्न तिथल्या ACPना, कन्सर्न तिथल्या PIला इथून माहिती कळवल्या जातं आहे आणि हे अक्षरशः पूर्ण निगराणी इथून एका स्थळावरून केल्या जात आहे। तसंच इथे 254 झोनल ऑफिसर आहेत आणि ते झोनल ऑफिसर शहरात फिरत आहेत। तर ते कुठे कुठे फिरत आहेत याचीसुद्धा व्हेकल ट्रॅकिंगच्या माध्यमातून सगळ्या 254 झोनल ऑफिसरची ट्रॅकिंगसुद्धा इथे बघितल्या जात आहे। आणि या माध्यमातून चाललेल्या मतदानावरती नागपूर महानगरपालिकेद्वारा आणि पोलीस विभागाद्वारा इथून पूर्णतः नजर ठेवण्यात आलेली आहे, पूर्णतः निगराणी करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे आपलं NMCचं जे इलेक्शन आहे ते घडत आहे आणि प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। मी एकता, कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसोबत UCN वर।